हॅलो, गुड मॉर्निंग. पुण्याला पोहोचून घरी जाईपर्यंत आम्हाला उशीर झाला होता आणि मग दुसऱ्या दिवशी थोडा आराम करून मग दुपारनंतर आम्ही फिरायला गेलो होतो. पहिले शनिवार वाडा, मग लाल महाल आणि मग श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि मग शेवटी तुळशीबाग. असं दिवसभर फिरून मग आम्ही रात्री घरी आलो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी नाही नाही म्हणत आमचा अचानक वॉटर पार्कला जायचा प्लॅन झाला. आम्ही वॉटर पार्कला जाऊन पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला कळालं की ज्या वॉटर पार्कचं आम्ही लोकेशन काढलं होतं तो दुसरीकडेच होता आणि आम्ही भलत्याच वॉटर पार्कला येऊन पोहोचलो होतो आणि रिटर्न जाणं काही शक्य नव्हतं म्हणून आम्ही मग तिथेच एन्जॉय केलं. 12 ते संध्याकाळी 5:30-6 पर्यंत आम्ही वॉटर पार्कमध्येच होतो, त्यामुळे दुसऱ्या दिवशी दिवसभर आराम केला आणि मग संध्याकाळी जवळपास असलेल्या मंदिरात आम्ही फिरायला गेलेलो आणि इथून व्ह्यू किती सुंदर दिसत होता बघा. आणि मग येताना मला हे सिरॅमिक कुंड्यांचं दुकान दिसलं. इथे खूप साऱ्या गोष्टी होत्या पण मला काहीच घेता आलं नाही. पण मला एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे इथं नर्सऱ्या एवढ्या आहेत बापरे. म्हणजे कोल्हापूरमध्ये पण आहेत पण इथं पावला पावलावर नर्सऱ्या होत्या आणि एवढ्या व्हरायटीची झाडं होती. मग मी तिथून एक कॅक्टसचं झाड घेऊन आली. बस तेवढीच काय ती पुण्याची आठवण, जगलं वाचलं तर झाड. आणि मग दुसऱ्या दिवशीच मी कोल्हापूरला यायला निघाले आणि येता येता वाटेतच श्री स्वामीनारायण मंदिर आणि प्रति बालाजी दर्शन करून आले.